नमस्कार मित्रांनो, 5, 6, 7 सप्टेंबरच्या करंट इव्हेंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज काही महत्त्वाच्या न्यूज आपण शिकणार आहोत। त्यासोबत एक सगळ्यात महत्त्वाचा खटला आपण पाहणार आहोत, तो आहे केशवानंद भारती केस। त्यात मी थोडक्यात गोष्ट सांगणार आहे, खूप जास्त डिटेलमध्ये सांगणार नाही, पण माहीत असावं, प्रत्येकाला माहीत असावं केशवानंद भारती केस काय होती त्याबद्दल आपण पाहणार आहोत। सुरू करूया पहिल्या महत्त्वाच्या न्यूजबद्दल। सगळ्यात पहिली महत्त्वाची न्यूज आहे टीचर्स डेबद्दल। राष्ट्रीय टीचर्स डे हा 5 सप्टेंबरला साजरा केला जातो हे सर्वांना माहीत आहे। ज्या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती असते त्याबद्दल हा दिवस साजरा केला जातो। त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील एकदम उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना दिलेला हा सर्वोच्च मान सन्मान आहे, त्याबद्दल हे सर्वांना माहीत असावं। यात एक आणखीन एक महत्त्वाची फॅक्च्युअल गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे या वर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी 47 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे। यावर्षी 47 शिक्षकांची निवड करण्यात आलेली आहे शिक्षकासंदर्भातील सर्वात महत्त्वाच्या राष्ट्रीय पुरस्कारासाठी। आपण शिक्षक दिनाबद्दल जास्त माहिती जाणून घ्या। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, 5 सप्टेंबर या दिवशी राष्ट्रीय शिक्षक दिन हा भारताचे पहिले उपराष्ट्रपती, बहुतेक मला वाटतं की खूप सर्व लोकांना हे माहीत नाही आहे, खास करून जी लोक स्पर्धा परीक्षा करत नाहीत त्यांना हे माहीत नाही आहे की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते। तर भारताचे पहिले उपराष्ट्रपत्यांनी ते त्यानंतर भारताचे दुसरे राष्ट्रपती बनले, ते त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो। सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा, 1962ला हा दिवस सगळ्यात अगोदर सुरू करण्यात आला। पाश्चात्य जगातला भारतीय तत्त्वज्ञानाचा तात्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ता काळातील एक अत्यंत महत्त्वाचे विचारवंत म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ओळखलं जातं। त्यांच्यातर आणखीन काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या प्रत्येकाला माहीत असायला हव्या। डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं। याबरोबरच त्यांच्या कार्याचे महत्त्व म्हणून ऑक्सफर्ड विद्यापीठ जे आहे या विद्यापीठाने त्यांच्या नावानं राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट हा पुरस्कार ठेवलेला आहे। पुरस्काराचं नाव माहीत असू द्या, राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट नावाचा पुरस्कार आहे। जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबरला, तर जागतिक विद्यार्थी दिन हा 15 ऑक्टोबरला साजरा केला जातो। जागतिक विद्यार्थी दिन साजरा करण्याचं मुख्य कारण आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला जातो। हा दिन साजरा करण्यासाठी जवळपास 2010 सालापासून सुरुवात करण्यात आलेली आहे। तीनही गोष्टी लक्षात ठेवा, राष्ट्रीय शिक्षक दिन 5 सप्टेंबर, जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर, जागतिक विद्यार्थी दिन 15 ऑक्टोबर या सोयीनं साजरा केला जातो। त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचं व सोबतच देशाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे, पण यावेळेस महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अध्यक्षाविना पावसाळी अधिवेशन होणार आहे। आपल्या विधानसभेचे अध्यक्ष माननीय नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाल्यामुळं त्या ठिकाणी पावसाळी अधिवेशन यावेळेस त्यांच्याविना होणार आहे। तर इथं एक महत्त्वाचे प्रिलिम्सच्या सोयीनं एक महत्त्वाची बीट तुम्हाला सांगायची आहे, जी तुम्हाला माहीत असावी, प्रिलिम्सच्या सोयीनं महत्त्वाची असणारी। पहा, या ठिकाणी एक बीट आहे, जर अध्यक्ष अनुपस्थित असतील तर अध्यक्षांचे 2 महत्त्वाच्या बाबी आहेत। एक आहे अध्यक्ष ॲब्सेंट असणं आणि दुसरा महत्त्वाचा भाग आहे ॲब्सेंटचं सीट व्हॅकंट असणं। 2 शब्द लक्षात ठेवा। ॲब्सेंट असणं म्हणजे काय? अनुपस्थित, बरोबर आहे, आणि व्हॅकंट असणं म्हणजे काय? रिक्त। आता इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, पहा, मी आज शाळेत गेलो नाही म्हणजे मी काय होतो? ॲब्सेंट होतो। तर मला सांगायचा अर्थ असा आहे का मी उद्या पण जाणार नाही आहे? मी जाणार आहे उद्या। सो इथं ॲब्सेंट असणं हे काय असतं? टेम्पररी असतं, तात्पुरतं असतं। पण सीट वॅकंट आहे, प्राचार्याचं पद रिक्त आहे। मला सांगा, प्राचार्यांचं पद रिक्त आहे याचा अर्थ प्राचार्य आज आले नाहीत म्हणून पद रिक्त आहे का? प्राचार्यांनी राजीनामा दिला होता, त्यांची डेथ झालेली असू शकते किंवा त्यांना पदावरून काढलेलं असू शकतं। या सगळ्या गोष्टींमुळं प्राचार्यांचं ते पद काय झालेलं आहे? रिक्त झालेलं आहे। तर इथं लक्षात ठेवा, रिक्त आणि व्हॅकंट या 2 शब्दांमधला फरक लक्षात घ्या। ॲब्सेंट असणं हे काय असतं? हे तात्पुरतं असतं, बरोबर आहे, हे तात्पुरतं असतं। तर पद रिक्त असणं हे लॉंग टर्म किंवा हे दीर्घकालीन असू शकतं। मग अशा वेळेस काय महत्त्वाचा मुद्दा आहे एकदम व्यवस्थितपणे समजून घ्या। जर स्पीकर ॲब्सेंट असतील तर त्या ठिकाणी डेप्युटी स्पीकर काम बघतात। ॲब्सेंट टेम्पररी काळामध्ये स्पीकर ॲब्सेंट असतील तर डेप्युटी स्पीकर काम बघतात। डेप्युटी स्पीकर ॲब्सेंट असतील तर त्या ठिकाणी 10 लोकसभेच्या सदस्यांचं पॅनल असतं जे त्या ठिकाणी काम बघतं। सेम राज्यसभेला सुद्धा ॲब्सेंट असण्याच्या काळामध्ये जर स्पीकरचं पद रिक्त असेल तर त्या ठिकाणी डेप्युटी स्पीकर काम बघतात, आणि जर डेप्युटी स्पीकरचंही पद रिक्त असेल तर राष्ट्रपती तात्पुरती कोणत्याही एका सदस्याची नेमणूक स्पीकर म्हणून करतात व लवकरात लवकर निवडणुका घेण्यासाठी सांगतात। पहा, मुद्दा लक्षात ठेवा,
जर स्पीकर ॲब्सेंट असेल तर त्या ठिकाणी डेप्युटी स्पीकर असतात, आणि जर डेप्युटी स्पीकर ॲब्सेंट असेल तर 10 सदस्यांचं पॅनल असतं जे त्या ठिकाणी लोकसभा सदस्यत्वाचा कामकाज पाहतं. इथं वॅकन्सी होती, जर स्पीकर वॅकंट असतील तर त्या ठिकाणी डेप्युटी स्पीकर काम पाहतात. जर डेप्युटी स्पीकरचं पोस्ट वॅकंट असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रपती तात्पुरती एखाद्या सदस्याची निवड करतात व लवकरात लवकर त्या पदाची निवडणूक घेण्यासाठी सांगतात. राहील लक्षात. यावर खूपदा प्रश्न आलेला आहे. बऱ्याचदा एक सवय असते लोकांना, हे स्पर्धा परीक्षा आहे ना, यामध्ये खूप सगळी लोक पास न होण्यामागचं कारण काय माहिती आहे का? त्यांना बालकी खाल काढायची सवय असते. म्हणजे काय असतं, परीक्षेत काय विचारलं गेलं आहे याच्याकडे त्यांचं लक्ष नसतं. एकदम कोपऱ्यात जाणार, एकदम कोपऱ्यात त्या ठिकाणची न्यूज शोधणार, त्या ठिकाणची माहिती शोधणार, आणि ती शोधलेली माहिती रूम पार्टनरला सांगून त्याला टेन्शन देणार, चहा पिताना मित्रांना सांगून त्यांना टेन्शन देणार. म्हणजे रूम पार्टनरला आणि मित्रांना वाटतं हा किती हुशार आहे, याला किती माहिती आहे, म्हणजे याला परीक्षेच्या स्वयंचं काहीच माहीत नसतं, पण अवांतर गोष्टी एवढ्या माहीत असतात की तो स्वतः तर फेल होतो, सोबतच्या 7-8 जणांना फेल करतो. आणि हे सगळ्यात मेन कारण आहे की PhD लेवलचा अभ्यास करणारी लोक लवकर पास होत नाहीत. साधी सोपी सरळ परीक्षा आहे, काय विचारलं गेले त्याच प्रकारचा इथं प्रश्न मला पण विचारला गेला. एकानं विचारलं, सर तुम्ही सांगता बरोबर आहे, स्पीकर ॲब्सेंट असेल तर डेप्युटी स्पीकर ॲब्सेंट असेल तर 10 जणांचं पॅनल असतं, बरोबर आहे. त्याच्या डोक्यात इमॅजिनेशनची हाईट बघा ना. तो म्हणला सर 10ला 10 लोक ॲब्सेंट असेल तर बघा 10 पद रिक्त होऊ शकतात का? कोरोनानं 10ला 10 लोक गेले तर रिक्त होऊ शकतात, हे आपण मान्य होऊ शकतो. मला सांगा 12 लोक एकदाच ॲब्सेंट का असतील जेव्हा सभागृहाचं कामकाज आहे? आणि हा प्रश्न होता, त्याचं डोकं मला कळलं. मी म्हणलं जर हे 10ला 10 लोक ॲब्सेंट असतील ना तर कधी कधी मी जात असतो, तू पण येत जा, आपण दोघं मिळून सांभाळू. आलं लक्षात? लक्षात ठेवा, परीक्षा काय आहे हे कळत नाही आणि यामुळं स्पर्धा परीक्षा क्षेत्र बदनाम आहे. खूप सगळी लोक अशी आहेत जी येतात, 4 दिवस अभ्यास करतात, समजून घेतात, गावाकडे जाऊन अभ्यास करतात, विनाकारण पुण्यामध्ये ठाण मांडून बसत नाहीत. परीक्षा पास होण्यासाठी पुण्यात राहावंच लागतं, हा खूप चुकीचा समज आहे. हा अत्यंत मोठा गैरसमज आहे. तुम्ही तुमच्या घरी राहूनही अभ्यास होऊ शकता, फक्त तुम्ही परीक्षेला जस्टिस देणारा अभ्यास केला पाहिजे किंवा तुम्हाला एक पर्टिक्युलर गाईड असायलाच हवा. हा पण अत्यंत मोठा गैरसमज आहे. बिलकुल नाही. सर्वसामान्य पद्धतीनं सिलेबस आणि मागील प्रश्नपत्रिका हा तुमचा सगळ्यात मोठा गाईड आहे. हे समजून जर अभ्यास केलं तर मी स्वतः सांगतो, कोणताही सर्वसाधारण विद्यार्थी 1.5 ते 2 वर्षात सहज पास होऊ शकतो. फक्त आपल्याला अडचण काय आहे, आपल्याला समजा परीक्षेमध्ये इतिहासामध्ये एखादं सेंटेन्स विचारलं गेलं, हे वाक्य कोण म्हणलं की आपण ग्रोअर बेल्लेकरमध्ये 700-800 वाक्य पाठ करतो जे नंतर कधीच विचारले जात नाहीत. पण त्या 800 वाक्य पाठ करण्याच्या नादात आपला हा जो अभ्यास आहे, हा अभ्यास एवढा लूज पडतो, आपण पास होऊ शकत नाही. म्हणून सांगतो, समजून घेऊन अभ्यास करा, परीक्षेच्या रिक्वायरमेंटनुसार परीक्षेला जस्टिस देणारा अभ्यास करा. PhD लेवलचा अभ्यास करू नका. तुमच्या आजूबाजूला खूप सगळी लोक आहेत. मी वर्गात शिकवताना हा खूप कन्सेप्ट इंटरेस्टनं सांगत असतो बघा. फक्त अवांतरे तरी सांगतो, का सांगतो हे माहीत असावं. या सगळ्या लोकांमध्ये एक ग्रुप आहे बघा, जे स्वतः कधी पास झाले नाहीत. हां, पास झाले नाही याचा अर्थ ते काय खूप कमी आहेत, साधे आहेत किंवा इंटेलेक्च्युअली कमी आहेत असं. मी सुद्धा पास झालो नाही, बरोबर आहे. मी UPSC 4 अटेम्प्ट दिले, मी पण पास झालो नाही, मी पण त्याच गटातला आहे, बरोबर. फक्त गोष्ट काय आहे, ही लोक का पास झाले नाही? कारण काय आहे, या लोकांना अवांतर माहिती गोळा करायचा खूप नाद आहे. तुम्ही खूपदा बघा ना, काही शिक्षक शिकवताना सुद्धा विषय बाजूला असतो, मी इथं गेलो, मग मी इथं हे केलं, विनाकारण PhD आणणार. भूलू नका, शिक्षक किती मोठा आहे, काय आहे, किती ग्रेट आहे, किती नॉलेजेबल आहे, त्यांना आयुष्यात 50 गोल्ड मेडल मिळवलेत, याचा आणि तुमच्या पास होण्याचा काही संबंध नाही. तुम्हाला काय मिळतंय ते जास्त महत्त्वाचं, बाकी गोष्टींवर फोकस करायचा नाही. हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. सिलेबस आणि प्रश्नपत्रिका हा सगळ्यात बेस्ट गाईड आहे, राईट. ठीक आहे. फक्त हे यासाठी सांगितलं की मला खूप सगळे प्रश्न असे येत आहेत, ज्या प्रश्न जे विचारले जातात त्यांचा आणि सिलेबसचा रिलिव्हन्स नाही आहे. विनाकारण प्रश्न असतो, खोडसाळपणे नाही, त्यांना ते जेन्युइन डाऊट असतात. पण माझं काय म्हणणं आहे की हे जेन्युइन डाऊट तुम्हाला येत असताना सिलेबस तुमच्या समोर जर असेल तर ऑटोमॅटिकली तुम्हाला येणारा तो डाऊट ऑटोमॅटिकली थांबतो. कोणताही टॉपिक वाचताना हा विचार करायचा, यावर प्रश्न येऊ शकतो का? जर प्रश्न येत असेल तर त्याच्या खोलामध्ये जा. जर तुम्हाला वाटतं प्रश्न येत नाही, तर जेव्हा तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या टप्प्यामध्ये 6 महिने, 7 महिने, 8 महिन्यांकडे जाल ना, ऑटोमॅटिकली तुम्ही बरं वाईट, महत्त्वाचं कमी महत्त्वाचं सॉर्ट आऊट करू शकता, त्याला तुम्ही बाजूला सारू शकता. फोकस हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. राहील लक्षात. स्पीकर ॲब्सेंट असेल तर डेप्युटी स्पीकर असतात, डेप्युटी स्पीकर ॲब्सेंट असेल तर 10 सदस्यांचं पॅनल असतं व ते त्या ठिकाणी कामकाज पाहतात. 10 सदस्यांचं पॅनल असतं याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की 10ला 10 स्पीकर एकदाच येतात आणि ते एका चेअरवर बसतात.
राईट. परत तुम्हाला मला माहिती आहे काही लोक डोकं नाही लावणार आहेत. 10 सदस्य म्हणजे पहिला नसेल तर दुसरा नसेल तर तिसरा नसेल तर चौथा, असं 10 सदस्यांचं पॅनल असतं जे त्या ठिकाणी कामकाजाला असतं. आणि वॅकंट असेल तर हा मुद्दा असतो. सोबतच महत्त्वाची गोष्ट काय आहे या वर्षीच्या मुद्द्यामध्ये, या वर्षीच्या अधिवेशनामध्ये लोकसभा म्हणजे संसद ॲज वेल ॲज विधिमंडळामध्ये प्रश्नोत्तराचा ताससुद्धा नाही आणि लक्षवेधी प्रस्तावसुद्धा नसणार आहे. लक्षवेधी प्रस्तावाला आपण कॉलिंग अटेन्शन मोशन असं म्हणतो. आपण याबद्दल काही फॅक्च्युअल महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. लोकसभेचे स्पीकर ज्यांना विधानसभेचा अध्यक्ष म्हणलं जातं, विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना आपण असेंब्लीचं स्पीकर म्हणलं जातं, त्यांच्याबद्दल लक्षात ठेवा. स्पीकरचं हे जे पद आहे हे लोकसभेच्या अध्यक्षांच्या धर्तीवर पद निर्माण केले गेलेलं आहे. स्पीकरच्या निवडणूक ही लोकसभेमार्फतच केली जाते. लक्षात ठेवा, स्पीकरची निवडणूक ही लोकसभेमार्फतच केली जाते. नवीन निवडून आलेल्या स्पीकरची निवडणूक करताना ही निवडणूक साधारण बहुमत सिंपल मेजॉरिटीनं केली जाते. म्हणजे काय, उपस्थित असणाऱ्या व मतदान करणाऱ्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त सदस्यांनी हो म्हणायला हवं त्यावेळी स्पीकरची निवडणूक केली जाते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्पीकरच्या निवडणुकीची तारीख राज्यपाल ठरवतात. इथं परत एक महत्त्वाचा बीट तुम्हाला सांगतो परीक्षेच्या सोयीनं. लोकसभेच्या बाबतीत महत्त्वाचा नियम काय आहे, स्पीकरच्या निवडणुकीची तारीख राष्ट्रपती ठरवतात आणि डेप्युटी स्पीकरच्या निवडणुकीची तारीख स्पीकर ठरवतात. राईट. सेम राज्यपाल हे काय करतात, विधानसभेतील स्पीकरच्या निवडणुकीची तारीख ठरवतात आणि स्पीकर हे डेप्युटी स्पीकरच्या निवडणुकीची तारीख ठरवतात. राहील लक्षात, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. स्पीकरच्या निवडणुकीची तारीख केंद्रामध्ये राष्ट्रपती ठरवतात, राज्यामध्ये राज्यपाल ठरवतात व डेप्युटी स्पीकरच्या निवडणुकीची तारीख ही केंद्र व राज्य दोन्ही ठिकाणी स्पीकर ठरवतात. हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथे काही मुद्दे आहेत महत्त्वाचे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या संविधानामध्ये स्पीकर पदासाठी काय पात्रता असावी असं कोणतंही पात्रता सांगण्यात आलेली नाही आहे. फक्त महत्त्वाचा मुद्दा काय आहे तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तो व्यक्ती विधानसभेचा सदस्य असावा, ही सगळ्यात महत्त्वाचं बंधन आहे. स्पीकरच्या पदाचा कालावधी हा विधानसभेचा कालावधी एवढाच असतो. फक्त महत्त्वाची बाब लक्षात ठेवा, स्पीकर विधानसभा बरखास्त झाली तरीही स्वतःच्या पदाचा राजीनामा देत नाहीत. महत्त्वाचं वाक्य आहे, स्पीकर विधानसभा बरखास्त झाली तरीही स्वतःच्या पदाचा राजीनामा देत नाहीत. तर ते जेव्हा नवीन विधानसभा निवडून येईल, या नवीन विधानसभेच्या पहिल्या सत्राच्या काही दिवस अगोदर राजीनामा देतात, तात्काळ अगोदर स्वतःचं पद रिक्त करतात. खूपदा हा प्रश्न विचारला जातो, विधानसभा स्पीकर किंवा लोकसभा स्पीकर राजीनामा केव्हा देतात. लक्षात ठेवा, विधानसभा स्पीकर किंवा लोकसभा स्पीकर दोघंजणही विधानसभा किंवा लोकसभा बरखास्त झाली तरीही राजीनामा देत नाहीत. हा सगळ्यात महत्त्वाची बाब लक्षात ठेवा. राईट. त्यांची कार्य आपण पाहूया. विधानसभेच्या बैठकांचे अध्यक्षस्थान भूषविणे, त्यांना आपण हेड ऑफ द हाऊस म्हणलं जातं. हा महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवा. 4 महत्त्वाच्या टर्म्स आहेत. सगळ्यात पहिली टर्म आहे हेड ऑफ द स्टेट. आपल्या देशाचे प्रमुख ते राष्ट्रपती असतात. दुसरा शब्द आहे हेड ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे पंतप्रधान, जे सरकारचे प्रमुख असतात. तिसरे लीडर ऑफ द हाऊस, जे राज्यामध्ये मुख्यमंत्री किंवा केंद्रामध्ये प्रधानमंत्री असतात. आणि हेड ऑफ द हाऊस हे लोकसभेसाठी स्पीकर, राज्यसभेसाठी चेअरमन, विधानसभेसाठी स्पीकर आणि विधान परिषदेसाठी सुद्धा चेअरमन असतात. राईट. विधानसभेच्या कामकाजांचे नियमन करणे, सभ्यता राखणे, डेकोरम मेंटेन करणे. त्यांना सभागृहात भारताची घटना, भारताच्या कार्यपद्धतीचे नियम व विधानमंडळीय परंपराचा अंतिम अर्थ फायनल इंटरप्रिटर करण्याचा हक्क आहे. म्हणजे तुमच्या विधानसभेमध्ये कोणताही कायदा असो, कोणतीही संविधानिक बाब असो किंवा कोणतीही घटना असो, या सगळ्या घटनांचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार हा लोकसभेच्या स्पीकरला असतो. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर या पेजवर असणारे सगळे मतं अत्यंत महत्त्वाचे आहेत. विधानसभा सदस्यांना प्रश्न आणि पुरवणी प्रश्न विचारण्याची परवानगी देण्याचा किंवा नाकारण्याचा हक्क आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा अधिकार विधानसभा स्पीकरला आहे, ज्याचा त्यांनी जर चांगला वापर केला तर लोकशाहीसाठी चांगला आहे आणि जर त्यांनी याचा गैरवापर केला तर कुठंतरी विरोधी पक्षाचं इफेक्टिव्हनेस, परिणामकारकता कमी होते. गणसंख्येअभावी सभागृह तहकूब करणे किंवा सभा निलंबित करण्याचा अधिकार अध्यक्षांना असतो. गणसंख्या, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कोरम असं म्हणतो, गणसंख्येला आपण काय म्हणतो, कोरम असं म्हणतो. इथं महत्त्वाचा डेफिनेशन लक्षात ठेवा. सभागृहाच्या कामकाजाला
मग ते लोकसभा असो, राज्यसभा असो, विधानसभा असो किंवा विधान परिषद असो, सभागृहाच्या कामकाजाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी त्या सभागृहामध्ये कमीत कमी किती सदस्य उपस्थित असावे याला आपण कोरम किंवा त्या सभागृहाची गणसंख्या असं म्हणतो. इथे लक्षात ठेवा, कोरम ही 10% किंवा 1/10 असते. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा कोरम काउंट करताना त्यामध्ये विधानसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे चेअरमन, लोकसभेचे स्पीकर किंवा विधान परिषदेचे चेअरमन ही सर्व लोक त्यामध्ये काउंट करतात. परत एकदा सांगतो, कोरम काउंट करताना, गणसंख्या काउंट करताना त्यामध्ये समोरील सदस्य प्लस विधानसभेचे स्पीकर यांचा सुद्धा समावेश होतो. आणि कोरम बदलविण्यासाठी आपण आर्टिकल 368 मधील साधारण बहुमताद्वारे आपल्या कोरम बदलवू शकतो, कोरमची संख्या बदलवू शकतो. जेव्हा जेव्हा मतांची समसमानता असेल, समान मतं पडली असेल, इक्वॅलिटी ऑफ वोट असेल, त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष स्वतःचं निर्णायक मत म्हणजे कास्टिंग वोट देऊ शकतात. सगळ्यात महत्त्वाची बाब. पुढचा महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे केशवानंद भारती यांच्याबद्दल. केशवानंद भारती जी अत्यंत फेमस केस आहे, त्यामधील केशवानंद भारती यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन झालेलं आहे. केरळ सरकारच्या जमीन सुधारणा कायद्यांबद्दल ही एक महत्त्वाची बाब आहे. मी थोडक्यात तुम्हाला यांच्याबद्दल सांगतो. हा वाद काय आहे त्याबद्दल सांगतो. जस्ट 2 मिनटं घेणार आहे, तुम्हाला माहीत असावं म्हणून. वाद हा बेसिकली फंडामेंटल राईट आणि DPSP यांच्यामधला आहे. वाद हा फंडामेंटल राईट आणि DPSP यांच्यामधला आहे. पहा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, फंडामेंटल राईट संविधानाच्या भाग 3 मध्ये दिलेले आहेत, DPSP संविधानाच्या भाग 4 मध्ये दिलेले आहेत. फंडामेंटल राईटचा उद्देश आहे पॉलिटिकल डेमोक्रेसी, म्हणजे काय, राजकीय लोकशाही. मार्गदर्शक तत्वांचा उद्देश आहे सामाजिक व आर्थिक लोकशाही. बरोबर आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट, फंडामेंटल राईट हे वैयक्तिक वादाकडे झुकलेले आहेत. बरोबर आहे, वैयक्तिक आहेत. याला आपण आणखी एक शब्द वापरतो, इंडिव्हिज्युअलिस्टिक आहेत. व्हेरॅज मार्गदर्शक तत्व हे सामूहिक आहेत, म्हणजे काय, कलेक्टिव्हिस्ट आहेत. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. हे असं काय आहे तर पहा, हे यांचे सिंपल फरक आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे, फंडामेंटल राईट हे न्याय प्रविष्ट आहेत, म्हणजे काय, जस्टिसिएबल आहेत. फंडामेंटल राईट हे न्याय प्रविष्ट आहेत, तर मार्गदर्शक तत्व हे नॉन जस्टिसिएबल आहेत, म्हणजे न्याय प्रविष्ट नाहीत. आता काय सांगायचं पहा, याचं एक सिंपल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. मार्गदर्शक तत्वांचं एक्झाम्पल त्यावेळेस होतं, आपल्याला जमीन सुधारणा करायच्या होत्या. काय करायचं, जमीन सुधारणा. आता फक्त ऐका, आपल्याला जमीन सुधारणा करायच्या होत्या. जमीन सुधारणा का करायच्या होत्या, तर आपल्या संविधानातील आर्टिकल 39B, बरोबर आहे, 39B काय म्हणतं, उत्पन्नाच्या साधनांचं समान वितरण व्हावं. 39B म्हणतं उत्पन्नाच्या साधनांचं समान वितरण व्हावं. करेक्ट आहे. तर यामुळे आपण काय केलं, आपण जमीन सुधारणा सुरू केल्या. म्हणजे आपण काय केलं, ज्या लोकांकडे खूप जास्त जमिनी आहेत त्या लोकांकडच्या जास्तीच्या जमिनी घेतल्या, या जमिनी आपण सरकारकडे जमा केल्या, आणि मग या जमिनी आपण काय, सगळ्या लोकांना ज्यांच्याकडे जमिनी नाही आहेत, जे भूमिहीन आहेत, गरीब आहेत, या सगळ्या लोकांना आपण या जमिनी वाटण्यासाठी सुरुवात केली. हा बेसिक फंड आपण सुरू केला. बरोबर आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट काय, समजा आपण काय केलं, ज्या लोकांकडे सरप्लस जमिनी आहेत, जास्त जमिनी आहेत, त्यांच्या जमिनी आपण घेतल्या. पण त्यावेळेस काय होतं, 1950-51ला जमीनची जी मालकी हक्क आहे, ज्याला आपण राईट टू प्रॉपर्टी किंवा मालमत्तेचा हक्क असं म्हणतो, तर त्यावेळेस लक्षात ठेवा, मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क होता. मालमत्तेचा हक्क काय होता, मूलभूत हक्क होता. आणि या ठिकाणी मग काय होतं, तर 2 महत्त्वाच्या गोष्टी होत्या. एक होता आर्टिकल 13, दुसरं होतं आर्टिकल 32. आर्टिकल 13 काय म्हणायचं, कोणताही कायदा, कोणताही नियम, कोणतीही घटना किंवा कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटच्या विरोधात जाईल तिला आर्टिकल 13 नुसार रद्द केलं जाईल. मला सांगा, तुमच्या ज्या जमीन सुधारणा होत्या या काय करायच्या, फंडामेंटल राईटच्या विरोधात जायच्या की नाही. तर या फंडामेंटल राईटच्या विरोधात जायच्या, म्हणून काय झालं, सरकारनं या सगळ्या कायद्यांना संरक्षण मिळविण्यासाठी सरकारनं संविधानामध्ये काय केलं, सरकारनं संविधानामध्ये पहिलं शेड्यूल ॲड केलं. पहिलं शेड्यूल, कोणती घटना दुरुस्ती, पहिली कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1951, सॉरी 10वं शेड्यूल ॲड केलं. पहिलं नाही, 10वं, 10th शेड्यूल ॲड केलं, 9th शेड्यूल ॲड केलं, सॉरी एक मिनिट.
या पहिल्या घटनादुरुस्तीनं सरकारनं काय केलं, 9th शेड्यूल ॲड केलं. बरोबर आहे. आता मागं जाऊया आपण. कळलं, सरकारनं जमीन सुधारणा कायदा केला. का जमीन सुधारणा कायदा केला, तर मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी जमीन सुधारणा कायदा केला. पण यामुळे फंडामेंटल राईट भंग होत होता आणि फंडामेंटल राईट हा न्यायप्रविष्ट होता. फंडामेंटल राईटमधलं आर्टिकल 13 काय म्हणायचं, कोणतीही गोष्ट जी फंडामेंटल राईटच्या विरोधात जाईल तिला आर्टिकल 13 नुसार रद्द ठरविलं जाईल. सरळ सरळ नियम होता. आणि आर्टिकल 32 काय म्हणायचं, जर तुमचा फंडामेंटल राईट भंग पावला तर तुम्ही डिरेक्टली सुप्रीम कोर्टकडे येऊ शकता. हे आणखीन इंटरेस्टिंग होतं. बघा, सुप्रीम कोर्टची व्याख्या काय आहे, सुप्रीम कोर्ट इज प्रायमरीली अ कोर्ट ऑफ अपील. बरोबर, सुप्रीम कोर्ट हे मुख्यतः अपिलाचं न्यायालय आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टमध्ये ज्या काही मेजर केसेस येतात त्या अपिलाच्या मार्फत येतात. पण आर्टिकल 32 म्हणतं की जर तुमचा फंडामेंटल राईट भंग पावला तर तुम्ही अपिलामार्फत न येता, म्हणजे लोअर कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असं न येता तुम्ही आर्टिकल 32 नुसार डिरेक्टली सुप्रीम कोर्टकडे येऊ शकता. आणि यामुळे काय झालं, ज्यांचे ज्यांचे राईट टू प्रॉपर्टी भंग झाले ही सगळी लोक कोर्टाकडे जायची. ही लोक कोर्टाकडे गेली की कोर्ट काय करायचं, जमीन सुधारणा कायदे रद्द करायचा. तर या सगळ्यांना चिडून सरकारनं काय केलं, सरकारनं म्हणजे संसदेनं काय केलं, आपल्या संविधानामध्ये 9वं शेड्यूल ॲड केलं. 9वं शेड्यूल आणि आर्टिकल ॲड केलं 31B. आता 9वं शेड्यूल काय म्हणतं, कोणतीही गोष्ट जी 9व्या शेड्यूलमध्ये टाकली जाईल तिला ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, तिला ज्युडिशरी तपासू शकत नाही. आणि हा नियम ॲज इट इज कंटिन्यू होता. हा नियम ॲज इट इज कंटिन्यू होत असताना एक महत्त्वाची घटना दुरुस्ती आली. फक्त मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो, महत्त्वाची घटना दुरुस्ती आली ती आली 24वी घटना दुरुस्ती. 24वी घटना दुरुस्ती आली. 24व्या घटना दुरुस्तीमध्ये खूप सगळ्या बाबी होत्या. 24वी घटना दुरुस्ती 1971च्या म्हणजेच कुणी केलेली आहे, इंदिरा गांधींनी केलेली आहे. खूप सगळ्या बाबी होत्या. त्या 24व्या घटना दुरुस्तीमधल्या 2 महत्त्वाच्या बाबी. पहिली महत्त्वाची तरतूद काय होती, 24व्या घटना दुरुस्तीनं मेन्शन केलं की आर्टिकल 368 हे घटना दुरुस्ती करण्याची पॉवर आहे व यामुळं कोणतीही घटना दुरुस्ती करू शकतो. ही घटना दुरुस्ती करण्याची पॉवर आहे व यामुळं कोणतीही घटना दुरुस्ती आपण करू शकतो. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा यांनी काय सांगितला, दुसरा मुद्दा यांनी सांगितलं की ही जी घटना दुरुस्ती केली जाईल याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही. याच्यावर ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही, याला न्यायालय तपासू शकत नाही. हे इंदिरा गांधींनी काय केलं, घटना दुरुस्ती केली आणि संविधानामध्ये मेन्शन करून टाकलं. आलं लक्षात. मग या पर्टिक्युलर खटल्यावर केशवानंद भारती केस आली. केशवानंद भारती केस काय म्हणले, आता केशवानंद भारती केसचं जजमेंट ऐकून घ्या. केशवानंद भारती केसने ही जी 24वी घटना दुरुस्ती आहे याला मान्यता दिली. काय मान्यता दिली, केशवानंद भारती केसनं मान्य केलं, हो आर्टिकल 368 हे घटना दुरुस्ती करण्याची पॉवर आहे. संसद त्यानुसार आपल्या संविधानामध्ये हवा तो बदल करू शकते. फक्त हा बदल करताना यावर ज्युडिशियल रिव्ह्यू होणार नाही हे आम्हाला मान्य नाही. आम्ही यावर ज्युडिशियल रिव्ह्यू करणार, आम्ही याला तपासणार. ज्युडिशियल रिव्ह्यू हा व्हायलाच हवा. का व्हायला हवा, कारण ज्युडिशियल रिव्ह्यू हा भारतीय संविधानाच्या कशाचा, मूलभूत चौकटीचा भाग आहे. हा भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. आलं लक्षात. ते काय म्हणले की ठीक आहे तुम्ही संविधान चेंज करा ना, चेंज करण्याबद्दल आम्ही विरोध करत नाहीत, ठीक आहे आम्हाला हे पण मान्य आहे आर्टिकल 368 घटना दुरुस्ती करण्याची पॉवर आहे ना, हे पण मान्य आहे. येस तुम्ही आर्टिकल 368 नुसार घटना दुरुस्ती करू शकता, हे पण मान्य आहे. मग किती घटना दुरुस्ती करू शकता, पॉवर दिली आहे, हवी तेवढी घटना दुरुस्ती करू शकता. पण आम्ही मात्र न्यायालयीन पुनर्विलोकन करणार, आम्ही मात्र न्यायालयीन तपासणी करणार म्हणजे करणार. आणि न्यायालयीन तपासणी का करणार, तर त्यामागचं सगळ्यात मेन कारण असं आहे कारण ज्युडिशियल रिव्ह्यू हा संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. मग सुप्रीम कोर्टमध्ये संसद आणि कायदेमंडळ दोघांनी विचारलं की ठीक आहे मग तुम्ही बेसिक स्ट्रक्चरला डिफाईन करा. तर सुप्रीम कोर्ट मला डेफिनेशन नाही देत. का नाही देत, तर सेम गोष्ट लक्षात ठेवा, कोणत्याही गोष्टीची जर आपण डेफिनेशन दिली तर त्याचा स्कोप ऑटोमॅटिकली लिमिटेड होऊन जातो. यामुळे सुप्रीम कोर्टनं बेसिक स्ट्रक्चरची डेफिनेशन दिली नाही. मग त्यांना विचारण्यात आलं की ॲटलिस्ट तुम्ही आम्हाला एवढं तरी सांगा की या बेसिक स्ट्रक्चर संकल्पनेत नेमकं काय काय येतं. तर त्यांनी भली मोठी लिस्ट दिली आणि लिस्टच्या शेवटी मेन्शन केलं की द लिस्ट इज नॉट एक्झॉस्टिव्ह. ही लिस्ट संपलेली नाही आहे, यामध्ये आणखीन मुद्दे ॲड होऊ शकतात.
मग परत जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमची थीम काय आहे बेसिक स्ट्रक्चरची, तर मग सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतं हे संविधान बनवत असताना संविधान निर्मात्यांच्या म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या मनातला जो भविष्यातील भारत आहे ते भविष्यातील भारत म्हणजे संविधानाची मूलभूत चौकट. आलं लक्षात. मग प्रश्न पडला की संविधान निर्माते आता जिवंत नाही आहेत, मग त्यांच्या मनात काय होते, कोण ठरवणार, ज्युडिशरी ठरवणार. आलं लक्षात. म्हणजे अल्टिमेटली कोण पॉवरफुल झालं, ज्युडिशरी पॉवरफुल झाली. आणि ज्युडिशरी पॉवरफुल होत असताना ज्युडिशरीने सगळ्यांना अधिकार देऊन ठेवले. हो तुम्ही हे सगळं करू शकता, तुमचं हे सर्व करण्यावर कसलंही बंधन नाही, पण हे करत असताना तुम्ही संविधानाच्या मूलभूत चौकटीला कोणत्याही पद्धतीनं भंग करता कामा नये. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला. राहील लक्षात. सो हे केशवानंद भारती केसबद्दल आहे जे 24 एप्रिल 1973ला जजमेंट देण्यात आलेलं आहे. राईट. आपण स्वामी केशवानंद भारती यांच्याबद्दल काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेऊया. यांचा जन्म 9 डिसेंबर 1940चा आहे. पंथ एडनीर मठ कासारगोड केरळ इथलचा आहे. तत्त्वज्ञानामध्ये अद्वैत वेदांत आहेत. 19व्या वर्षी त्यांनी संन्यासत्व घेतलेलं आहे. केशवानंद भारती हे कर्नाटक किंवा हिंदुस्थानी गायक होते. ते यक्षगान, संगीत आणि नाटकांसह शिक्षण, कन्नड संस्कृती आणि इतर बाबींवर त्यांनी महत्त्वाचं काम केलेलं आहे. हा जो केशवानंद भारती खटला आहे 1973चा आहे. केशवानंद भारती वर्सेस केरळ राज्याचा खटला आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने 24व्या घटनादुरुस्तीची व्हॅलिडिटी मान्य केली. म्हणजे काय मान्य केलं, सुप्रीम कोर्टने हे मान्य केलं की हो आर्टिकल 368 हे घटनादुरुस्ती करण्याची पॉवर आहे. फक्त त्यांनी काय सांगितलं, ही घटनादुरुस्ती करताना तुम्ही कोणत्याही पद्धतीनं संविधानाच्या मूलभूत चौकटीला भंग करता कामा नये. आणि ज्युडिशियल रिव्ह्यू न्यायालयीन पुनर्विलोकन हा भारतीय संविधानाच्या मूलभूत चौकटीचा भाग आहे. यासोबतच संसदेस कोणत्याही मूलभूत हक्कात घट करण्याचा किंवा काढून टाकण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी मान्य केले केशवानंद भारती केसमध्ये. फक्त काय सांगितलं, हे मूलभूत हक्कांमध्ये घट करताना किंवा मूलभूत हक्क काढताना कोणत्याही पद्धतीने संविधानाच्या मूलभूत चौकटीला भंग करता कामा नये हे त्यांनी क्लिअर केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, केशवानंद भारती केस 24 एप्रिल 1973 या रोजी त्यांनी संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर या नवीन तत्वाची मांडणी केली. यासोबतच आर्टिकल 368 अंतर्गत संसदेला या संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये बदल करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं त्यांनी सांगितलं. राहील लक्षात. ही सगळ्यात महत्त्वाची इंटरेस्टिंग बाब आहे. त्यानंतर पुढची सगळ्यात महत्त्वाची न्यूज आहे ती आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोडबद्दल. आता पुढची न्यूज थोडी इंटरेस्टिंग आहे. काय इंटरेस्टिंग आहे तर एक बेसिक गोष्ट काय असते की नॉर्मली जी लोक ज्युडिशरीमध्ये आहेत त्या लोकांचं इन्व्हेस्टिगेशन करणं, प्रॉसिक्युशन करणं, त्यांच्यावर गुन्हा नोंद करणं याच्याबद्दल हक्क असतो. पण रिसेंटली काय झालं की अमेरिकेने जे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचे अधिकारी आहेत, ऑफिसर्स आहेत, त्यांनाच अमेरिकेत येण्यापासून मज्जाव केलेला आहे व त्यांच्या प्रॉपर्टीवर थोडं सीज टाकलेलं आहे. त्याबद्दलची ही न्यूज आहे. आणि यामुळं मल्टीलॅटरलिझमला खूप मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते. जे आपण मल्टीलॅटरलिझमकडे जात आहोत, मग WTO असेल किंवा इतर संघटनांच्या मार्फत त्यांना अडचण होऊ शकते. तर ही पर्टिक्युलर गोष्ट तुम्ही UPSCच्या पॉलिटिकल सायन्सच्या ऑप्शनमध्ये केस स्टडी म्हणून वापरू शकता. सोबतच तुमच्या UPSCच्या कोणत्याही प्रश्नाचे जे महत्त्वाचे आहेत त्यामध्ये तुम्ही उत्तर म्हणून टाकू शकता. त्याबद्दलची ही न्यूज आहे. आपण इंटरनॅशनल क्रिमिनल कोड याच्याबद्दल जास्त माहिती जाणून घ्या. ICC इंटरनॅशनल क्रिमिनल कोड ही एक इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे आणि इंटरनॅशनल ट्रिब्युनल आहे. मी तुम्हाला लवादाबद्दल अगोदरच सांगितलेलं आहे. लवाद काय आहे, फंक्शन्स वाढले, कॉम्प्लेक्सिटी वाढली, टेक्निकॅलिटी वाढली आणि या सगळ्यांमुळं जस्टिस डिलिव्हरी अवघड झाली, लेट झाली. तर या सगळ्यांवर सोपा उपाय असावा यामुळं काय करण्यात आलं की लवादाचा जन्म झाला. लवाद हा प्रशासकीय कायदा, तुमच्या MPSCमध्ये जो नवीन सिलेबस ॲड झालेला आहे त्यामध्ये प्रशासकीय कायद्यात लवाद हा एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर त्यामध्ये हा टॉपिक येतो. लवादामध्ये अर्धे सदस्य न्यायव्यवस्थेचे असतात, अर्धे सदस्य त्या फील्डमध्ये एक्सपर्ट असतात व यांचा हेड हा हायकोर्टचा जज असतो. व त्या ठिकाणी जो काही निकाल दिला जातो तर निकाल देताना त्या केसच्या टेक्निकल बाजूला लक्ष देण्याचं काम एक्सपर्ट लोकांचं असतं. त्या केसची जी लीगल बाजू आहे त्याचा अभ्यास करण्याचं काम ज्युडिशियल बाजूचं असतं. व या दोन्ही बाजूंनी आपण आपले अहवाल मांडल्यानंतर त्यावर चर्चा झाल्यानंतर त्यावरचा अंतिम निकाल हा बहुमतानं होतो. त्या ठिकाणी जे हाफ सदस्य असतात ते सम असतात आणि न्यायाधीशाचा एक नंबर ॲड केला तर हे विषम होतं, या सोयीनं निकाल दिला जातो. तर लक्षात ठेवा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट हे एक लवादसुद्धा आहे. याचं मुख्यालय हेग नेदरलँड इथं आहे. स्थापना 1 जुलै 2002 रोजी करण्यात आलेल्या रोम स्टॅच्यूटद्वारे.
एकूण सदस्य देश सध्या 123 आहेत. फक्त महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, रोमच्या कायद्यावर भारतानं स्वाक्षरी केलेली नाही आहे. भारत हा सदस्य देश नाही आहे. याबरोबरच त्यांचे कामं जर पाहायला गेलं टू प्रॉसिक्यूट इंडिव्हिज्युअल फॉर द इंटरनॅशनल क्राईम्स ऑफ जिनोसाईड, क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी, वॉर क्राईम्स आणि क्राईम ऑफ अग्रेशन. आफ्रिकेचे देश असतील किंवा मध्य पूर्व आशियामधील देश असतील, या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जातीय हिंसाचार, धार्मिक हिंसाचार होतो किंवा रेशियल हिंसाचार होतो, ज्यामध्ये सर्वच्या सर्व रेसला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. फॉर एक्झाम्पल म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांना जे बाजूला हुसकावून लावण्याचा प्रयत्न झाला तो एक प्रकारचा वॉर क्राईम झाला. तर या प्रकारच्या वॉर क्राईमवर निकाल देण्याचं काम इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट करते. जेव्हा राष्ट्रीय न्यायालय म्हणजे देशामधील न्यायालय गुन्हेगारांवर खटला चालविण्यासाठी असमर्थ असतात, तेव्हाच ICC हे त्यांच्या कार्यक्षेत्राचा वापर करू शकते, हे लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीनं हे वाक्य महत्त्वाचे आहेत. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे, ICC हे संयुक्त राष्ट्रापासून स्वतंत्र आहे, परंतु याला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलकडनं रिफर केलेल्या केसेस मिळू शकतात. अमेरिका, रशिया, इस्रायल यांनी सॉव्हरेनिटीवरील अग्रेशन किंवा एन्क्रोचमेंट याचं कारण सांगून ICCच्या स्टॅच्यूटला मान्यता दिलेली नाही आहे. चीनने सुद्धा ICCच्या स्टॅच्यूटला मान्यता दिलेली नाही. सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, राईट. पुढची महत्त्वाची न्यूज आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगबद्दल, अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठ्याबद्दल. पहा, बेसिक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर प्रत्येक मार्केटमधला जो गुंतवणूकदार आहे, या प्रत्येक गुंतवणूकदाराचं म्हणणं आहे मला प्रॉफिट कमवायचं आहे. आणि प्रॉफिट कमवत असताना त्याचं एकमेव टार्गेट आहे की प्रॉफिट कमवताना माझं गुंतवणूक सेफसुद्धा असावी. मग तसं पाहायला गेलं तर या सगळ्या लोकांच्या म्हणण्यानुसार जे दुर्बल घटक आहेत, जे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस आहेत किंवा जे शेती आहे, ही शेती मान्सूनवर अवलंबून असते आणि सोबतच यांच्यामध्ये येणारं प्रॉफिट किंवा फायदा हा फ्लक्च्युएटिंग असतो. त्यामुळे त्या लोकांना हे जे क्षेत्र आहेत, शेती असेल, दुर्बल घटक असेल, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस असतील किंवा इव्हन एक्सपोर्ट निर्यात असेल, या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांना प्रॉफिटचा ॲश्युरन्स दिसत नाही आणि मग या बँका किंवा वित्तीय संस्था यांचा या सर्व क्षेत्रांना कर्ज देण्याचा कल खूप कमी असतो. यामुळं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांवर बंधन टाकलेलं आहे की त्यांनी वर्षभरामध्ये जे कर्ज दिलेलं आहे ANBC ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिट, तर या ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिटच्या 40% कर्ज त्यांनी प्रायोरिटी सेक्टरला द्यावं हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे. ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिटच्या 40% कर्ज त्यांनी प्रायोरिटी सेक्टरला द्यावं हे त्यांच्यावरती असणारं सगळ्यात महत्त्वाचं बंधन आहे. तर यामध्ये रिसेंटली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याच्या डेफिनेशनमध्ये चेंज केलेली आहे. 2015ला सुद्धा त्यांनी प्रायोरिटी सेक्टरच्या डेफिनेशनमध्ये चेंज केला होता, जो आपण इकॉनॉमिक्सच्या बॅचमध्ये थोडं विस्तृतमध्ये पाहूया. फक्त इथे लक्षात ठेवा, रिसेंटली त्यांनी परत एकदा चेंज केला आहे जेणेकरून स्टार्टअपला आणि फार्मर्सला जास्त लोन मिळेल, सहज लोन मिळेल आणि कर्ज घेताना खूप जास्त अडचणी येता कामा नये. आपण काही छोट्या डेफिनेशन्स पाहूया. रिसेंटली जे वर्गीकरण केलेलं आहे प्रायोरिटी सेक्टरचं ते फक्त ऐकून घ्या. प्रायोरिटी सेक्टरमध्ये 8 महत्त्वाचे घटक त्यांनी रिसेंटली मॉडिफाय करून टोटल घटक, जुने घटक आणि नवीन घटक ॲड करून टोटल 8 घटक आहेत. 1 नंबर आहे कृषी, 2 नंबर मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, 3 नंबर एक्सपोर्ट क्रेडिट म्हणजे निर्यात कर्ज, 4 शिक्षण, 5 गृह म्हणजे हाऊसिंग, 6 सामाजिक पायाभूत सुविधा, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर ज्यामध्ये शिक्षणासाठी केलेला खर्च, आरोग्यासाठी केलेला खर्च येतो, 7 नंबर पुनर्निर्मितीक्षम ऊर्जा म्हणजे रिन्युएबल एनर्जी आणि 7 नंबर आहे 8 नंबर आहे दुर्बल घटक आणि इतर. इथे एक बेसिक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये महत्त्वाचा नियम काय आहे तर भारतीय बँका व यासोबतच परकीय बँका या दोघांवर सुद्धा बंधन आहे की त्यांनी वर्षभरात दिलेल्या एकूण कर्जापैकी कमीत कमी 40% कर्ज हे प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगला देणं आवश्यक आहे. बरोबर आहे. 40% हे प्रमाण देत असलेल्या ॲडजस्टेड नेट बँक क्रेडिटनुसार काढलं जातं व ज्या बँका हे टार्गेट फुलफिल करू शकत नाहीत त्या बँकांना जे टार्गेट त्या पूर्ण करू शकलेल्या नाहीत ते सर्वच्या सर्व टार्गेट रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड किंवा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट्स. परत एकदा सांगतो, ज्या बँका हे टार्गेट पूर्ण करू शकलेले नाही आहेत त्यांना हे पैसे रुरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंडमध्ये टाकावे लागतात किंवा या बँका हे टार्गेट प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट विकत घेऊन सुद्धा हे टार्गेट पूर्ण करू शकतात. ही महत्त्वाची बाब आहे, राहील लक्षात. महत्त्वाचं आहे आणि इंटरेस्टिंग आहे. यामध्ये हा एक फॅक्च्युअल डेटा आहे.
त्यासोबत आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, काही दिवसांपूर्वी UPSC प्रिलिम्समध्ये प्रश्न विचारला होता की कोणत्या बँका प्रायोरिटी सेक्टरला जास्त कर्ज पुरवठा करतात. तर त्यामध्ये लक्षात ठेवा, खाजगी क्षेत्रांचा प्रायोरिटी सेक्टरला असणारा जो कर्ज पुरवठा आहे हा सरकारी बँकापेक्षा जास्त होता. ही महत्त्वाची बाब आहे. हा चार्ट लक्षात ठेवा. कृषी क्षेत्राला बँकांनी, भारतीय बँकासोबतच ज्यांच्या परकीय बँका ज्यांच्या 20पेक्षा जास्त शाखा आहेत त्यांनी दिलेल्या एकूण कर्जापैकी 18% कर्ज कंपल्सरी कृषी क्षेत्राला देणं आवश्यक आहे. या 18%पैकी 8% हे स्मॉल अँड मार्जिनल फार्मर्स म्हणजे लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना देणं बंधनकारक आहे. सूक्ष्म उपक्रमांना 7.5%, दुर्बल घटकांना 10% व उरलेले बाकी घटकांना वाटून देणं त्यांच्यावरती बंधनकारक आहे. याबद्दल डिटेल चार्ट तुम्हाला देसले सरांच्या दीपस्तंभ पुस्तकामध्ये तुम्हाला नक्की मिळून जाईल, तो गो थ्रू करावा. पुढची महत्त्वाची न्यूज आहे मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री यांनी दिलेल्या प्रकाशनाबद्दल, त्यांनी दिलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेसमधील रँकिंगबद्दल. आता मला फक्त वाटतं की यावर एखादा दुसरा प्रश्न येईल. ही रँकिंग खूप जास्त सिरियसली घेण्याची गरज नाही आहे, का सध्या आपण मंदीमध्ये जात आहोत आणि गोळा केलेला जो डेटा आहे हा खूप सगळ्या इंडिपेंडेंट वेबसाईटचं म्हणणं आहे की हा केलेला डेटा खूप स्क्यूड आहे, त्यानंतर पार्शियल आहे, त्या डेटामध्ये ऑथेंटिसिटी नाही आहे व बऱ्याच ठिकाणी स्वतःच्या चुका झाकण्यासाठी व स्वतःच्या ज्या पक्षाला फेवर करणारे राज्य आहेत त्या राज्यांमध्ये खूप चांगल्या सोयी सुविधा आहेत दाखवण्यासाठी या प्रकारचा डेटा दाखवला जातो. पण आपल्याला ते घेणं देणं नाही. आपलं महत्त्वाचं काय, यावर प्रश्न येऊ शकतो आणि जर प्रश्न येऊ शकतो तर आपल्याला उत्तर माहीत असायला हवं. ईज ऑफ डुईंग बिझनेसबद्दल आपण पाहूया. हा देशांतर्गत आहे. उद्देश आहे देशांतर्गत आणि जागतिक गुंतवणूकदारांना अट्रॅक्ट करणं, जेणेकरून त्यांनी जास्तीत जास्त गुंतवणूक भारतामध्ये करावी. त्याबरोबरच व्यावसायिक परिस्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणं, राज्यांमध्ये स्पर्धा निर्माण करणं, जेणेकरून या स्पर्धांच्या मार्फत ते उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी खूप जास्त प्रमाणात प्रयत्न करतील. क्रमवारी जर पाहायचं गेलं तर सगळ्यात पहिल्या क्रमांकावर ते आहे आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश सलग दुसऱ्या वर्षी प्रथम स्थानी आहे. 2 नंबरला आहे उत्तर प्रदेश, 3 नंबरला आहे तेलंगणा, 4 नंबरला आहे मध्य प्रदेश आणि 5 नंबरला आहे झारखंड. ही सगळी लिस्ट आहे. महाराष्ट्राची रँक 13वी आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा देशात 13वा क्रमांक आहे. सगळ्यात शेवटचा क्रमांक हा त्रिपुराचा आहे. क्रमवारी काढण्यासाठी काही महत्त्वाचे घटक विचारात घेतले जातात. व्यवसाय सुधारणा कृती आराखडा 2018-19 मध्ये राज्यांच्या धोरणांची माहिती विचारात घेतली जाते. त्यासोबतच एकल खिडकी प्रणाली म्हणजे काय, सिंगल विंडो सिस्टीम. सेतू माहिती आहे ना तुम्हाला, सेतू ज्या ठिकाणी काय होतं, आपण गेलो की अगोदर आपल्याला काय व्हायचं की एखादं सर्टिफिकेट काढण्यासाठी 10 ऑफिसला चक्कर मारावं लागायचं. सेतू आलं म्हणजे काय झालं की आपण आपले सगळे कागदपत्र एकाच ठिकाणी जमा करा आणि 10 दिवसांनी परत या, आपल्याला आपलं सर्टिफिकेट ते एकाच ठिकाणी मिळेल. याला सेतू किंवा सिंगल विंडो सिस्टीम असं म्हणलं जायचं. सेम उद्योगधंद्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांचं रजिस्ट्रेशनपासून त्यांची मान्यता, त्यांची स्क्रुटिनी, त्यांचे टार्गेट, त्यांचं अकाउंट, त्यांचं बॅलन्सिंग, त्यांचं ऑडिटिंग हे सगळं चेक करण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम आहे की नाही, आणि श्रम पर्यावरणासंदर्भातील कायद्यांचं संरक्षण राज्यांमार्फत केलं जाते की नाही हे सर्व तपासणं हे या ईज ऑफ डुईंग बिझनेसचं काम आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे महाराष्ट्राबद्दल, ज्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची स्कीम महाराष्ट्र सरकार राबवणार आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक पेशंटची अत्यंत आवश्यक असणारी अशी माहिती त्या डेटामध्ये गोळा केली जाणार आहे. त्या मोहिमेचं नाव आहे स्वास्थ्य महाराष्ट्र मोहीम. त्याबद्दल आपण जास्त गोष्टी जाणून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वास्थ्य महाराष्ट्र मोहीम ही महाराष्ट्रामध्ये 15 सप्टेंबरपासून ही मोहीम राबविण्यास आपण सुरू करणार आहोत. ही मोहीम सार्वजनिक आरोग्य विभाग राबविणार आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची माहिती, त्याच्या आरोग्याची माहिती, त्याला दिल्या गेलेल्या मेडिकेशनची माहिती, त्याला कोणते आजार आहेत, कोणता मेडिकल हिस्ट्री आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती संकलित करून त्याचा एक मोठा डेटाबेस बनविला जाईल, जेणेकरून भविष्यात त्याचा फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या योजनेचे 2 महत्त्वाचे टप्पे असणार आहेत. पहिला टप्पा हा 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात असणार आहे, तर दुसरा टप्पा हा 10 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या कालावधीमध्ये असणार आहे. यासोबतच 60 वर्षांवरील जे व्यक्ती आहेत यांचा एक स्वतंत्र डेटाबेस तयार केला जाईल, जेणेकरून जी वल्नरॅबिलिटी आहे ती कमी करता येईल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्रातील व्यक्तीचं आयुर्मान, लॉंगिव्हिटी, लाईफ एक्सपेक्टन्सी कशी वाढविता येईल याकडे प्रयत्न करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. यासोबतच वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींचे लक्षणं असणाऱ्यांवर व इतर व्याधीवर ज्येष्ठ नागरिकांवर देखरेख ठेवली जाणार आहे, त्याबद्दलची ही न्यूज आहे. क्लिअर. आता यानंतर
पुढची महत्त्वाची न्यूज आहे, मी खूपदा तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण कोरोना या संकटामध्ये अडकून पडलो आहे आणि भारतामध्ये काय चाललं हे आपल्याला कळत नाही. मी फक्त एक जोकचा पार्ट म्हणून सांगतो. जी लोक यूट्यूब पाहतात, अभ्यास करतात, आता असं पण तुमची एक्झाम डिक्लेअर झालेली आहे, तुमची एक्झाम मला वाटतं लवकरात लवकर होणार आहे, तर सगळ्यांनी न्यूज चॅनल पाहणं बंद करा आणि फेसबुकवर कोरोनाच्या अपडेट्स जी लोक देतात त्या सगळ्या लोकांना अनफॉलो करा आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. मी तुम्हाला सर्वांना विश्वास देतो की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात कोरोना आहे असं तुम्हाला पटणारच नाही. कोरोनाचा खूप मोठा हाईप झाला आहे, कोरोना आहे, अडचण आहे, एवढ्या सगळ्या लोकांचा जीव घेतला आहे, अडचणी आहेत, व्हेंटिलेटर्स मिळत नाहीत, हे सगळं मान्य आहे, या सगळ्या अडचणी. पण या सगळ्यांमध्ये आणखीन मोठी भर कोणी घातली आहे तर मीडियानं आणि सोशल मीडियानं. म्हणून सर्वांना सुचवल, बिलकुल तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा. मी तुम्हाला स्वतःला सांगतो की तुम्हाला कोरोना नाही आहे ही फिलिंग येईल, तुम्ही मोकळ्या मनानं आपल्या येणाऱ्या राज्यसेवा पूर्वचा व UPSC पूर्वचा चांगला अभ्यास करू शकाल. राईट. पुढची महत्त्वाची न्यूज काझीरंगा बद्दल आहे. मी तुम्हाला रिसेंटली सांगितलं होतं की आसाममध्ये आलेल्या फ्लडमुळं जवळपास 35 लाख लोक डिस्प्लेस झालेली आहेत व त्याचबरोबर बिहारमध्ये 80 लाखापेक्षा जास्त लाख लोक डिस्प्लेस झालेली आहेत. ही न्यूज कोणत्याही नॅशनल मीडियानं दाखवलेली नाही आहे. इव्हन जे आकडे आहेत ते आकडेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सप्रेस केले गेले होते, दाबले गेले होते, त्याच्याबद्दलची ही महत्त्वाची न्यूज आहे. रिसेंटली काय झालं आहे की वल्नरेबल एरियाज वाढलेले आहेत, मॅन ॲनिमल कन्फ्लिक्ट वाढलेला आहे व त्यासोबतच काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जो शिरकाव आहे किंवा अतिक्रमण आहे मानवांकडनं ते वाढलेलं आहे. त्यामुळं काझीरंगा नॅशनल पार्कचा एरिया किंवा क्षेत्रफळ वाढविण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे. आपण नॅशनल पार्कबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घ्या. काझीरंगा नॅशनल पार्क आहे राष्ट्रीय उद्यान म्हणजे मुख्यतः परिसंस्था संरक्षण म्हणजेच काय इकोसिस्टीम प्रोटेक्शन आणि पुनर्निर्माणाच्या हेतूने व्यवस्थापन केलेलं महत्त्वाचं क्षेत्र आहे. यामध्ये सीमांची निश्चिती कायद्याने होत असते. हा सेकंड मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. नॅशनल पार्कची जी बाउंड्री आहे याची निश्चिती कायद्यानं केली जाते. मानवी हस्तक्षेप म्हणजे ह्युमन इंटरफेरन्स हा फक्त बफर झोन पुरताच मर्यादित असतो, त्याच्या पलीकडे नसतो. निवासी लोकांचे कोणतेही हक्क या नॅशनल पार्कमध्ये मान्य नसतात. त्यानंतर पर्यटनास परवानगी असते पण गुरे चारण्यास मात्र बंदी असते. शास्त्रीय व्यवस्थापनाचा अभाव असतो आणि जनुकीय संचय म्हणजे जीन पूल संवर्धनावर लक्ष दिलं जात नाही. हा नॅशनल पार्कचं एक सगळ्यात महत्त्वाचा क्रिटिसिझम आहे. आपण काझीरंगा नॅशनल पार्कबद्दल काही महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. 1905 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात 1905 मध्ये काझीरंगा नॅशनल पार्कला आरक्षित वनक्षेत्र म्हणून स्थापना करण्यात आली. 1950 मध्ये काझीरंगा वन्यजीव अभयारण्य असं याचं नामकरण करण्यात आलं. 1974 मध्ये भारत सरकारने हा परिसर राष्ट्रीय उद्यान म्हणजे नॅशनल पार्क म्हणून घोषित केला. 1985ला युनेस्कोने काझीरंगा नॅशनल पार्कला जागतिक वारसा स्थळ म्हणजेच काय वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून सुद्धा घोषित केलेला आहे. 2006 बद्दलची न्यूज आहे. 2006 मध्ये भारत सरकारने या उद्यानास टायगर रिझर्वचा म्हणजे काय व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिलेला आहे. 430 स्क्वेअर किलोमीटर असणाऱ्या राष्ट्रीय उद्यानाच्या आसपास गोलाघाट आणि नागाव ही दोन महत्त्वाची जिल्हे आहेत. लक्षात ठेवा, काझीरंगा नॅशनल पार्क हा मेजरली गोलाघाट आणि नागाव या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आहे. जगातील वन हॉर्न रायनोसिरोस म्हणजे काय एक शिंगी गेंड्या यांची सगळ्यात जास्त संख्या 68% संख्या या उद्यानात आढळते. लक्षात ठेवा जगातील वन हॉर्न रायनोसिरस म्हणजे काय एक शिंगी गेंड्याच्या जवळपास 68% लोकसंख्या ही काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आढळते. हे महत्त्वाचं आहे. पुढची महत्त्वाची न्यूज आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामबद्दल. आपण मला वाटतं खूपदा युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामबद्दल न्यूज पाहितलेली आहे, फक्त आपण त्याचं रिव्हिजन रिसेंटमध्ये केलेलं नाही आहे. आज आपण युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामबद्दल रिव्हिजन करणार आहोत. त्यांची न्यूज आहे त्यांच्या अहवालानुसार चेंजेस इन फूड सिस्टीम मॅन्डेटरी टू बूस्ट क्लायमेट ॲक्शन अँड अचीव तुमचे सगळे गोल्स मिळवण्यासाठी. इथं लक्षात ठेवा युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामनं सांगितलेलं आहे की जोपर्यंत मानव जात ही स्वतःच्या फूड हॅबिटमध्ये खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल करत नाही तोपर्यंत पर्यावरणीय बदल रोखणं हे सध्या आपल्याला शक्य नाही. त्यामुळे फूड हॅबिटमध्ये खाण्याच्या पद्धतीमध्ये लवकरात लवकर आणि योग्य असे बदल करणं आवश्यक आहे असं युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामचं म्हणणं आहे. त्याबद्दल आपण जास्त गोष्टी जाणून घेऊया. युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP याचं मुख्यालय नैरोबी केनिया इथं आहे. याची स्थापना 5 जून 1972ला करण्यात आलेली आहे. डायरेक्टर इंगर अँडरसन आहेत. पॅरेंट ऑर्गनायझेशन युनायटेड नेशन आहे.
UNEP act as a catalyst, as an advocate, educator and facilitator to promote the wise use and sustainable development goal SDGs साठी. UNEPचे आपण जर कामं जर पाहितलं तर पर्यावरण विषयक विकास प्रकल्पांना वित्त पुरवठा करणे. लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही फायनान्सिंग एजन्सी सुद्धा आहे जी पर्यावरणासाठी कॉम्प्लिमेंटरी असणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना वित्त पुरवठा करते. बऱ्याचदा आपल्याला हा प्रश्न पडतो आणि आपण त्या ठिकाणी कॅन्सल करतो की ही वित्त पुरवठा करत असेल का. हो, लक्षात ठेवा, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम ही वित्त पुरवठा सुद्धा करते. वेगवेगळ्या पर्यावरण विषयक कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे, जागतिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय पर्यावरणीय परिस्थिती आणि पर्यावरणाशी संबंधित ट्रेंडचं मूल्यांकन करणे आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पर्यावरणाशी संबंधित साधनांचा विकास करणे हे यांचं महत्त्वाचं काम आहे. त्याबरोबरच शाश्वत विकासासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचं हस्तांतरण सोपं करणे, सिव्हिल सोसायटी आणि खाजगी क्षेत्रामध्ये नवीन भागीदारी आणि मानसिकतेस प्रोत्साहन देणे हे यांचं मेन काम आहे. अहवालाबद्दल लक्षात ठेवा, हा जो अहवाल आहे त्याचं नाव आहे युनायटेड नेशन्स रिपोर्ट एनहान्सिंग नॅशनली डिटर्मिन्ड फॉर फूड सिस्टीम. एनहान्सिंग नॅशनली डिटर्मिन्ड फॉर फूड सिस्टीम सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. राईट, ठळक मुद्दे लक्षात ठेवा या अहवालाबद्दल. रिपोर्टचं म्हणणं आहे, रिपोर्ट सेज दॅट फूड लॉस हॅज बीन इग्नोर्ड वाईडली. जो अन्नधान्याचा लॉस होतो तो जगभरामध्ये सगळीकडं खूप मोठ्या प्रमाणात दुर्लक्षला जातो. हवामान कृती योजनेमध्ये जो एन्व्हायरमेंट ॲक्शन प्लॅन आहे त्या एन्व्हायरमेंट ॲक्शन प्लॅनमध्ये अन्न तोटा म्हणजे फूड लॉस आणि कचरा जोडल्यास 2030 पर्यंत शाश्वत विकास लक्ष सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल अचीव करणं साध्य आहे. रिपोर्ट हेल्प्स दी पॉलिसी मेकर्स टू अडॉप्ट फूड सिस्टीम सोल्युशन इन देअर अपडेटेड नॅशनली डिटर्मिन्ड गोल्स. हे लक्षात ठेवा. पुढची महत्त्वाची न्यूज आहे, नो कोरिलेशन बिटवीन सिटी व्हॅल्यू आणि कोविड-19 सिव्हिरिटी. सिटी व्हॅल्यू काय आहे त्याच्याबद्दल आपण पाहूया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, सिटी व्हॅल्यू आणि कोविड-19मध्ये किती सिव्हिअर पेशंट आजारी पडू शकतो याच्याबद्दल काहीही कोरिलेशन सध्या तरी आढळलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, या ठिकाणी एखादा पेशंट कोविड-19 पॉझिटिव्ह आहे की नाही हे तपासण्यासाठी RT-PCR म्हणजेच काय, रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर होतो. लक्षात ठेवा, RT-PCR ही एक रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेस पॉलिमरेज चेन रिॲक्शन आहे. या टेस्टचा शोध कॅरी मुलिस जे अमेरिकन बायोकेमिस्ट आहेत त्यांनी लावलेला आहे. यांना त्यासाठी केमिस्ट्रीमधलं 1993चं नोबेल प्राईज मिळालेलं आहे. ही चाचणी प्रामुख्याने एका विशिष्ट RNAचं शरीरातील प्रमाण मोजते आणि त्यावरनं कळतं की व्हायरल इन्फेक्शन आहे की नाही. चाचणी दरम्यान एन्झाईम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेसचा वापर करून RNAचे कॉम्प्लिमेंटरी DNAमध्ये रूपांतर केले जातं व त्यावरनं आपल्याला कळतं की या ठिकाणी कोरोना व्हायरस कोविड-19चा व्हायरस त्या ठिकाणी इन्फेक्ट झालेला आहे की नाही. RT-PCR टेस्टचा वापर SARS-CoV-2 RNAच्या ओळखीसाठी सुद्धा केला जातो. पुढची महत्त्वाची न्यूज आहे मदर टेरेसा यांच्याबद्दल. मदर टेरेसा यांचा जो जन्मदिवस आहे 5 सप्टेंबर हा इंटरनॅशनल डे ऑफ चॅरिटी म्हणून सुद्धा साजरा केला जातो. एक महत्त्वाची बाब आहे, मदर टेरेसा यांनी स्थापन केलेला मिशन ऑफ चॅरिटी याचं मुख्यालय कोलकाता येथे आहे. आपण त्याबद्दल जास्त माहिती जाणून घ्या. इंटरनॅशनल डे ऑफ चॅरिटी आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन हा 2012मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने जाहीर केलेला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मुख्य हेतू असा आहे जागृती करणे आणि जगातील धर्मादाय सेवा, संबंधित व्यक्तींना सेवाभावी सेवा, परोपकारी सेवा आणि स्वयंसेवी संस्थांसाठी एक कॉमन व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे यांचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. यामध्ये 1979मध्ये शांततेसाठी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या कलकत्त्याच्या मदर टेरेसा यांचा निधन दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. मदर टेरेसा यांचा जन्म 1910मध्ये मॅसिडोनिया येथे झालेला आहे. त्या 1928 पासून गरिबांच्या सेवेसाठी भारतामध्ये स्थायिक झालेल्या होत्या. त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्यक्षेत्र हे कोलकाता होतं. मदर टेरेसा या भारतरत्न 1980 आणि नोबेल शांतता पुरस्कार 1979 या 2 महत्त्वाच्या पुरस्काराने सन्मानित झालेल्या एक अत्यंत आदरणीय अशा भारतीय रोमन कॅथलिक नन होत्या. नवीन चावला हे मदर टेरेसा यांचे अधिकृत चरित्रकार आहेत. पुढची महत्त्वाची न्यूज आहे व्हॉट इज GST कॉम्पन्सेशन ड्यू टू स्टेट्स. हे फक्त इन्फॉर्मेटिव्ह एडिटोरियल आहे, आर्टिकल आहे, हे फक्त वाचून घ्या.
यावर सध्या प्रश्न येणार नाही आहे. आता परीक्षा जवळ आलेली असल्यामुळे आपण फक्त त्या गोष्टींवर फोकस करत आहोत ज्यांचा रिसेंट प्रश्न येऊ शकतो, नाहीतर मग ह्या करंट इव्हेंट पाहताना खूप जास्त वेळ जाऊ नाही, त्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी टाळत आहोत. त्याबद्दलची न्यूज आहे, हे तुम्ही वाचून घ्या. आणि सोबतच GDP कमी का होतोय, GDPच्या कॉन्ट्रॅक्शनबद्दलची ही न्यूज आहे. UPSC वाल्यांसाठी जस्ट गो थ्रू करा, डिटेलमध्ये जायची गरज नाही. आपण 78वी टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिला प्रश्न आहे, जागतिक नाविन्यता निर्देशांक म्हणजेच काय, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2020 बाबत खालील विधानं विचारात घ्या. पहिलं वाक्य आहे, हा निर्देशांक जागतिक आर्थिक मंचामार्फत म्हणजेच काय, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम प्रकाशित केला जातो. भारताने पहिल्यांदाच पहिल्या 50 मध्ये स्थान मिळवलेले आहे. 131 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 48व्या स्थानावर आहे. वरीलपैकी योग्य विधानं तुम्हाला निवडायची आहेत. अ आणि क, अ आणि ब, ब आणि क आणि अ ब आणि क. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, सर्वोत्तम जीवन रक्षा पदकाने खालीलपैकी कोणाला गौरविण्यात आलेले आहे. श्री शिवचरण सिंह, कैलासवासी श्री जगबीर सिंह, श्री मुकेश कुमार मीना, यापैकी एकही नाही. तिसरा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. अर्थसंकल्पीय अधिवेशन, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन. दुसऱ्या बाजूला आहे नोव्हेंबर ते डिसेंबर, जुलै ते सप्टेंबर आणि फेब्रुवारी ते मे. सोपा प्रश्न आहे पॉलिटीचा. पुढचा प्रश्न आहे बिमस्टेक या महत्त्वाच्या संस्थेबद्दल. बिमस्टेक बाबत खालील विधाने विचारात घ्या आणि अचूक पर्याय निवडा. बिमस्टेकची स्थापना 6 जून 1997 रोजी झालेली आहे. सदस्य संख्या 7 असून बांगलादेश, भारत, मालदीव, श्रीलंका, थायलंड, भूतान, नेपाळ या देशांचा समावेश आहे. बिमस्टेकचे मुख्य उद्देश दक्षिण आशिया आणि दक्षिण आशियाई देशातील सेवा आणि गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे आहे. वरीलपैकी सर्व अचूक. पर्याय आहे अ आणि ब, फक्त ड, अ आणि क, यापैकी नाही. प्रश्न व्यवस्थित वाचा, उत्तर बरोबर यायला हवं. पाचवा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील अधिकृत भाषा म्हणजे लँग्वेजेस रिकग्नाइज्ड बाय कॉन्स्टिट्यूशन, संविधानाने मान्यता दिलेल्या भाषा. भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंबंधित खालील विधाने विचारात घ्या व अयोग्य पर्याय निवडा. घटनेच्या आर्टिकल 347 नुसार केंद्र शासन अधिकृत भाषा निवडीच्या संदर्भातील घटक राज्यांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकते. घटनेच्या कलम 345 नुसार घटक राज्य या राज्यात वापरत असणारी एक अथवा अनेक भाषा किंवा इंग्रजी यांना अधिकृत भाषा म्हणून स्वीकारू शकते. पर्याय अ फक्त, ब फक्त, दोन्ही चूक, दोन्ही बरोबर. आज आपण पॉलिटी या विषयावरचे प्रश्न सोडविणार आहोत. सहावा प्रश्न आहे, महाराष्ट्र व गोव्यासाठी राज्यघटनेत 371 हे कलम आहे. मणिपूरसाठी 371 सी हे कलम आहे. आंध्र प्रदेशसाठी 371 डी आणि 371 ई ही 2 कलमं आहेत. अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, सर्व बरोबर, अ आणि क बरोबर. सातवा प्रश्न 73व्या घटनादुरुस्तीबद्दल आहे. 73व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यांसाठी असणाऱ्या कामांबद्दल योग्य विधान निवडा. महिलांना 1/3 आरक्षण हे ऐच्छिक काम आहे. इतर मागासवर्गीयांना आरक्षण हे अनिवार्य काम आहे. पर्यायी उत्तरं दोन्ही बरोबर, अ बरोबर, दोन्ही चूक, ब बरोबर. आठवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कलमांच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी लागते. कलम 3, कलम 110, कलम 266, कलम 111 आणि आर्टिकल 304. योग्य पर्याय अ ब आणि क, अ ब आणि ड, अ ब आणि ई, वरीलपैकी सर्व. नववा प्रश्न आहे, घटनेच्या सरनाम्यात नमूद असणाऱ्या स्वातंत्र्यांचा योग्य क्रम लावा. अभिव्यक्ती, विचार, श्रद्धा, विश्वास, उपासना. खालील संकेतांचा वापर करून योग्य उत्तर निवडा. पर्याय उत्तर आहेत अ ब क ड आणि ई, ब अ ड क आणि ई, ब अ क ड आणि ई आणि क ब अ ई आणि ड. सर्वात शेवटचा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा. देशाचे संरक्षण करणे, घटनेचे पालन करणे, भारताची एकता आणि एकात्मता उन्नत ठेवणे आणि ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली अशा उदात्त आदर्शांची जोपासना करणे. इंटरेस्टिंग आहे, अपेक्षा तुम्ही सोडवाल. कालच्या टेस्टची उत्तर आपण पाहूया. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे 4.
दुसऱ्याचं 2, तिसऱ्याचं 1, चौथ्याचं 2, पाचव्याचं 4, सहाव्याचं 4, 7चं 2, 8चं 3, 9चं 1 आणि 10चं 3. राईट. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.